दुसरीकडे मुंबईचा महापौर कोण होणार यावरून आता वाद रंगतानाच पाहायला मिळतोय। पुढचा महापौर हा मराठीच होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, तर मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं फडणवीस म्हणतायत। दरम्यान मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरेही म्हणालेत, तर मराठी माणसांना तुम्ही हिंदू मानत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना, आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले, मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो। पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली, त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं। बरोबर, जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे। बरोबर, मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत। आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय?